तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना ही चॅनल शेअर करा, कारण की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत. चला पाहूया आज संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. कोठे पडणार पाऊस? सर्वप्रथम पाहूया पावसाची स्थिती. आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेष रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात, म्हणून बाहेर पडताना काळजी घ्यावी. कोठे असणार उन्हाचा तडाखा? आता वळूया उष्णतेकडे. विदर्भ आणि मराठवाडा या भागात आजही सूर्याचा जोरदार तडाखा जाणवणार आहे. विशेष नागपूर, अकोला, अमरावती, लातूर आणि परभणी या भागामध्ये तापमान 38 ते 42 डिग्री सेल्सिअस एवढं असू शकतं, म्हणून बाहेर जाताना आपण सुद्धा काळजी घ्यायची आहे. कोठे असणार ढगाळ वातावरण? तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्र काही शहरी भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे, जसे की पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यादेवीनगर येथे वातावरण थोडं गार राहील, पण पावसाची शक्यता कमी आहे. एक नजर संपूर्ण महाराष्ट्रावर. कोकण आणि घाटभाग पावसाच्या सरी पडू शकतात. विदर्भ आणि मराठवाडा कडक ऊन राहणार आहे आणि मध्य महाराष्ट्र ढगाळ वातावरण राहणार आहे. तर हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करून याची संपूर्ण माहिती तुम्ही त्यांना सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघूया नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, अहिल्यानगर, पुणे, बीड, नांदेड, लातूर, बार्शी, सातारा, सांगली, त्याचबरोबर मुंबई. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे, तर काही ठिकाणी संपूर्ण उन्हाचा तडाखा आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून नांदेड, पुसद, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला उन्हाचा तडाखा आपल्याला दिसत आहे. तर चला मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.